तुरुंग म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं. उंच भिंती, लोखंडी गज, बंद दरवाजे आणि बाहेरच्या जगाशी पूर्णपणे तुटलेला संपर्क. पण हा तुरुंग असतो सामान्य माणसांनी काही गुन्हा केला तर त्याच्यासाठी. पण जेव्हा कोणी मोठा माणूस, गुंड किंवा एखादा राजकारणी जेलमध्ये जातो, तेव्हा त्याच्यासाठी जे जेल असतं ते त्याच्या हिशोबाने डिझाईन केलेलं असतं. तो फक्त नावालाच जेलमध्ये असतो. तिथं असूनही तो फोनवर बोलत असतो, व्हिडिओ कॉल करतो आणि तुरुंगाच्या भिंतीआड निवांत बसून त्याचं बाहेरचं नेटवर्क चालवत असतो. पण हे आपण अनेकदा पिक्चरमध्ये पाहिलं असेल किंवा मग ऐकलेलं असेल. पण काही महिन्यांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या केली आणि त्या हत्येतला प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे आणि तिथे त्याला अतिशय व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असे आरोप संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलेत. त्यामुळं जर हे आरोप खरे असतील तर कायदाच जेलमध्ये आहे आणि आरोपी राजेशाही थाटात जगतोय असं वाटल्याशिवाय राहत नाही. आता धनंजय देशमुख यांनी नेमके काय आरोप केले आहेत, वाल्मिक कराडला जेलमध्ये कोणाच्या कृपेने व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, 9 डिसेंबर 2024 बीड जिल्ह्यातलं मस्साजोग गाव आणि ह्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि याच हत्येनं संपूर्ण हादरलेला महाराष्ट्र. ही संपूर्ण सिच्युएशन आपण बघितलीच. त्यानंतर एक लोकप्रतिनिधीची अशा प्रकारे हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. गावागावात या घटनेची चर्चा सुरू झाली. विरोधकांनी सरकारला घेरलं. सरकारने कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. तपास सुरू झाला. आरोपींची नावं समोर आली आणि या प्रकरणात वाल्मिक कराडसह 8 जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वाल्मिक कराड याची बीड जिल्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यानंतर सीआयडीने चार्जशीट दाखल केली आणि आता या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली. त्यावेळेस सगळ्यांना वाटलं होतं की आता प्रकरण न्यायालयात आहे, सत्य बाहेर येईल, दोषींना शिक्षा होईल. पण अचानक एक पत्र समोर आलं आणि त्या एका पत्राने पुन्हा एकदा संपूर्ण प्रकरण चर्चेत आलं. हे पत्र लिहिलं होतं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आणि हे पत्र पाठवलं होतं कारागृह महानिरीक्षक, मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना. या पत्रात त्यांनी असे आरोप केले की ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांचा पहिला आरोप असा की वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड इतर कैद्यांच्या नावावर असलेली सिम कार्ड वापरतो. त्यासोबत अगदी काही वकिलांच्या सिमचाही वापर करतो आणि रोज 2 ते 2.5 तास बाहेरील लोकांशी फोनवर बोलतो. आता वाल्मिक कराडचे कारनामे आणि त्याचं नेटवर्क याबद्दल तर आपण त्या काळात सोशल मीडियामधून बघितलं आहेच. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी त्यात असं लिहिलं की त्यांच्या एका आदेशावर त्याचे कार्यकर्ते कुणालाही उचलून आणणार, त्याला धमकावणार, मारणार आणि प्रसंगी त्याला संपूनही टाकणार. याच सगळ्या गोष्टी परत परत घडू नयेत म्हणून तर त्याला जेलमध्ये टाकला होता ना. आणि जर तो आता जेलमधूनच सर्वांच्या संपर्कात राहून त्याचं नेटवर्क चालू शकतो, त्याला हवी ती कामं करून घेऊ शकतो, तर मग त्याला जेलमध्ये टाकून नेमका काय फायदा झाला, असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे ना. यासोबत धनंजय देशमुख पुढे लिहितात की जेलमध्ये दुपारच्या वेळी इतर कैद्यांना बराकीत बंद करण्यात येतं. पण त्याच वेळी वाल्मिक कराडला जेल अधीक्षकांच्या कार्यालयात बसवलं जातं आणि तिथून त्याला व्हिडिओ कॉल करण्याची सोय करून देण्यात येते. ज्या फोनवरून कैद्यांना बोलायची परवानगी असते त्या परिसरात मुद्दाम सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत. त्यामुळे नेमकं काय घडतं याची नोंदच राहत नाही. या सगळ्याबाबत धनंजय देशमुख यांच्याकडे या सगळ्या आरोपांची खात्री करणारे पुरावेही आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात खरंच लक्ष घालण्याची वेळ आली आहे. कारण जेलमध्ये असं काही घडतं हे आपण सगळेच ऐकून आहोत, पण हे चुकीचं आहे यावर बोलायला कुणीच तयार नाही. जर असं घडत असलं तर गुन्हेगारांना भीती कशाची राहील? कायदा आणि कारागृह प्रशासन हे फक्त सामान्य लोकांसाठीच आहे काय, असा प्रश्न साहजिक आहे. त्यामुळं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्वप्रथम प्रतिक्रिया आली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आणि या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. पण फक्त चौकशीची मागणी करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी 3 ठोस मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. वाल्मिक कराडला तातडीनं बीड जिल्हा कारागृहातून हलवून नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवावं. त्यानंतर बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही तात्काळ जप्त करण्यात यावी आणि जर चौकशीत कोणत्याही तुरुंग अधिकाऱ्यानं आरोपीला नियमबाह्य मदत केल्याचं निष्पन्न झालं तर त्या अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
त्यानंतर सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणं ही सरकारची नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी आहे. एका कुटुंबाने आपला माणूस गमावलाय आणि अशा वेळी मुख्य आरोपीबाबत अशा प्रकारचे आरोप समोर येणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. त्यासोबतच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या प्रकरणाची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चर्चा सुरू होताच बीड कारागृह प्रशासनाने या सगळ्या आरोपांना उत्तर दिलं की या आरोपांमध्ये आणि बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. कारागृहातील कोणत्याही कैद्याला नियमबाह्य किंवा विशेष सुविधा दिल्या जात नाहीत. सगळ्या कैद्यांना कारागृह नियमावलीनुसार समान सुविधा दिल्या जातात. प्रत्येक कैद्याला आठवड्यात 3 वेळा 10 मिनिटांचे अधिकृत फोन कॉल करण्याची परवानगी असते. त्याशिवाय नियमानुसार आठवड्यात 2 वेळा प्रत्येकी 20 मिनिटांचे व्हिडिओ कॉल नातेवाईक किंवा वकिलांशी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉल होत असल्याचा आरोप हा नियमबाह्य नाही असं कारागृह प्रशासनानं स्पष्ट केलं. यासोबतच वाल्मिक कराडला बाहेरून जेवण दिलं जात असल्याच्या चर्चेलाही प्रशासनानं फेटाळलं. त्यांच्या म्हणण्यानुसार जेलमध्ये कॅन्टीन आहे. प्रत्येक कायद्याला नियमानुसार महिन्याला ठराविक रक्कम खर्च करून खाद्यपदार्थ खरेदी करता येतात. त्यामुळे बाहेरून विशेष जेवण किंवा नियमबाह्य सुविधा दिल्या जात असल्याच्या बातम्यांमध्येही तथ्य नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं की यापूर्वीही वरिष्ठ कार्यालयाकडून अनेक वेळा चौकशी करण्यात आली आणि त्यामध्ये अशा प्रकारचं काहीही आढळून आलं नव्हतं. आता यातलं खरं काय आणि खोटं काय हे एखादं लहान पोरगंही सांगेल. पण जर वाल्मिक कराडला जेलमध्ये अशा सुविधा मिळत असतील तर त्याच्यावर ज्यांचा वरदहस्त आहे अशा राजकारण्यांना समज देण्याची जबाबदारीही राज्य सरकारनं घेतली पाहिजे आणि अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणात थोडं तरी सिरियस शिक्षा होत असल्याचा मेसेज समाजात गेला पाहिजे. नाहीतर गुन्हेगारांमध्ये कायद्याविषयी काहीच भीती राहणार नाही आणि सामान्य जनतेला त्यांचा कोणीतरी वाली असल्याची खात्री मिळेल. अशी चर्चा आता सोशल मीडियावर होऊ लागले. या प्रकरणाची न्यायालयाची प्रक्रिया तर सुरू आहेच, पण लवकरात लवकर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा अशी सर्वांची इच्छा आहे. तोपर्यंत या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. म्हणजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं? धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर काय तोडगा काढायला पाहिजे? त्याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.